नेक्स्ट आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. The chemical bond formed by sharing of two valence electrons between the two atoms is called covalent bond. आता आपण लास्ट पाहिलं की कार्बन जो आहे तर हा नोबल गॅस कॉन्फिगरेशन ॲडॉप्ट करण्यासाठी जो रूट फॉलो करतो तो कोणता आहे? कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन अर्थातच शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि तो नियरेस्ट जो नोबल गॅस आहे निऑन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करतो? अटेन करतो. सो कोव्हॅलेंट बॉन्डला डिफाईन करायचं असेल तर असा प्रकारचा केमिकल बॉन्ड जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे ज्याचं फॉर्मेशन होत असेल दोन ॲटमच्या मध्ये त्याला आपण म्हणू कोव्हॅलेंट बॉन्ड. A covalent bond is represented clearly by drawing an electron dot structure. आता कोव्हॅलेंट बॉन्डला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर क्लिअरली काय करायचं? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर यूज करायचं. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electron is indicated by a dot or a cross. आता यामध्ये काय करायचं आपल्याला की एक सर्कल ड्रॉ करायचा. आता सर्कल काय रिप्रेझेंट करेल? ॲटॉमिक सिम्बॉल. ओके, जसं की इथं दोन हायड्रोजन दाखवलेले आहेत. ओके, आता ॲटॉमिक सिम्बॉल जे आहे ते सर्कलनं रिप्रेझेंट करायले आणि जे प्रत्येक ॲटमचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्याला आपल्याला दोन गोष्टीच्या साहाय्याने इंडिकेट करायचं, आयदर एक तर डॉट किंवा क्रॉस. आता फिगरमध्ये कशाचा वापर केला आहे? डॉटचा वापर केला आहे. जसं की पहिला हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन. याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिलेचं काय आहे? थोडंसं ऑरेंज टाईपचं आहे आणि दुसरा रेड टाईपचं दाखवलं आहे. ओके, ते मधलं जे आहे ते न्यूक्लियस आहे. The covalent bond formed between the atoms is indicated by showing the circles around the atomic symbol crossing each other. आणि ज्यावेळेस आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झालेलं दाखवायचं असेल तर अशा वेळेस काय करायचं आपण? तर जे सर्कल्स आहेत, ओके, तर हे सर्कल्स शोईंग द सर्कल अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल क्रॉसिंग ईच अदर, एकमेकाला काय करतील? ते क्रॉस करतील. म्हणजे जसं की ॲरो नंतर H2चं फॉर्मेशन झालं तर पहिल्या सर्कलनं दुसऱ्या सर्कलला काय केलं? क्रॉस केलं आणि हे एका लाईनमध्ये आलं का? ऑरेंज कलरचा आणि रेड कलरचा आणि व्हायलेट कलरचा, हे जे दोन आहेत हे दोन एकत्र आले. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याला म्हणायचं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोघांचं डुप्लेट कंप्लीट झालं या ठिकाणी, आहे की नाही? कारण ऑक्टेट म्हणता येत नाही तर डुप्लेट म्हणता येईल. The shared electrons are shown in the overlapping region of the two circles by dot or cross. आणि दोन सर्कलची जेवढ्या भागामध्ये ओव्हरलॅपिंग आहे ना त्या दोन्हीच्या ओव्हरलॅपिंग रिजनमध्येच कोणाला दाखवलेलं आहे? दोन्ही डॉटला किंवा दोन्ही क्रॉसला दाखवलेलं आहे. जसं की आपण ही जी फिगर आहे या फिगरमध्ये जर पाहिलं तर हा पहिला हायड्रोजनचा आणि हा दुसरा हायड्रोजनचा काय होता? इलेक्ट्रॉन होता. आता या दोन ॲटॉमिक सिम्बॉल सर्कलची ओव्हरलॅपिंग झाली आणि केवळ हा जो रिजन होता जिथं की ज्याला आपण ओव्हरलॅपिंग रिजन म्हणू, आहे की नाही? या ओव्हरलॅपिंग रिजनमध्ये आपल्याला काय दिसेल? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे तिथं बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. The electron dot structure is also drawn without showing the circle. आता आपण पाहिलं की जे शेअर्ड इलेक्ट्रॉन्स होते तर त्यांना आपण काय केलं? ओव्हरलॅपिंग जे रिजन होता दोन सर्कलचा त्यामध्ये डॉट किंवा क्रॉसनं आपण त्यांना रिप्रेझेंट केलं. पण इलेक्ट्रॉन ड्रॉ स्ट्रक्चरचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की सर्कल जे आहे तर सर्कल ड्रॉ न करता सुद्धा आपण त्याला काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. One pair of shared electrons constitutes one covalent bond. मग आता यासाठी काय करायचं आहे की शेअर्ड इलेक्ट्रॉनची किती घ्यायची आपण? एक पेअर. आता शेअर्ड इलेक्ट्रॉनची एक पेअर केव्हा तयार होते? जेव्हा पहिल्या ॲटमचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमच्या एक इलेक्ट्रॉन हे ना हे दोन्ही एकत्र आले तर ती शेअर्ड इलेक्ट्रॉनची काय झाली? वन पेअर झाली. आणि वन पेअरचं वैशिष्ट्य आहे की ती वन कोव्हॅलेंट बॉन्ड काय करू शकते? तयार करू शकते. ओके, जसं की हायड्रोजनमध्ये जर पाहिलं आपण तर शेअर्ड इलेक्ट्रॉनच्या पेअरची संख्या किती आहे? 1. त्याच्यामुळे सिंगल बॉन्ड आहे. आता आपण ऑक्सिजनमध्ये जर पाहिलं ना तर तिथं शेअर्ड इलेक्ट्रॉन्स 2 असतात दोघांचे. म्हणजे शेअर्ड इलेक्ट्रॉनच्या पेअर्स किती झाल्या? 2. म्हणजे तिथं कोव्हॅलेंट बॉन्ड डबल बॉन्ड आहे बघा. सेम पद्धतीने नायट्रोजनमध्ये कसं आहे? 3 जे आहेत शेअर्ड इलेक्ट्रॉनच्या पेअर्स किती असतील? तिथं 3 असतील. दॅट्स वाय त्यांच्यामध्ये काय आहे?
3 कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत. ओके. A covalent bond is also represented by a small line joining the symbol of two atoms. आता पहिली मेथड सांगितली तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. दुसऱ्यामध्ये सांगितलं तुम्हाला की शेअर इलेक्ट्रॉनची 1 पेअर क्लिअरली शो करायची, ती पेअर काय दाखवेल, कोव्हॅलेंट बॉन्ड शो करेल. त्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्डला आणखीन रिप्रेझेंट करण्याची एक सर्वात सिंपल मेथड आहे की दोन्हींच्यामध्ये काय करायचे आहे, सिंगल लाईन काढायची. सिंगल लाईन सिंगल बॉन्ड शो करेल. ऑक्सिजनमध्ये आपण डबल लाईन, नायट्रोजनमध्ये ट्रिपल लाईन. तर या पद्धतीने आपण 2 ॲटम्समधले जे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्यांना आपण रिप्रेझेंट करू शकतो. The line structure is also called structural formula. आणि लाईन स्ट्रक्चरनं जर आपण कोव्हॅलेंट बॉन्ड शो करत असेल तर याला आणखीन एक नाव आहे, ते आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. Let us first look at the hydrogen molecule, which is the simplest example of a molecule formed by covalent bonding. आताच आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंगनं तयार होणारा जो सिम्पलेस्ट एक्झाम्पल पाहिला तो कोणता मॉलिक्यूल होता, हायड्रोजन मॉलिक्यूल. You have already learned that the atomic number of hydrogen being 1, its atom contains 1 electron in K shells. आता आपल्याला माहीत आहे की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो आहे 1 आणि 1 ॲटम आहे. याचा अर्थ त्याच्या के शेल, फर्स्ट जी शेल असते त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 इलेक्ट्रॉन. It requires 1 more electron to complete the K shell and attain the configuration of helium. आणि स्वतःचं डुप्लेट, कारण ऑक्टेट तर नसणार तिथं, तर डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 मोर इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण के शेल जी आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची आहे. आणि 1 इलेक्ट्रॉन जर हायड्रोजनला मिळाला की तो नियरेस्ट नोबेल गॅस कॉन्फिगरेशन हेलियमचं डुप्लेट या ठिकाणी कंप्लीट करतो. To meet this requirement, 2 hydrogen atoms share their electron with each other to form H2 molecule. आणि आत्ताच आपण पाहिलं की ही गरज, ही रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी 2 हायड्रोजनचे ॲटम्स एकमेकांसोबत इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात. त्यामुळे दोघांचं डुप्लेट काय होतं, कंप्लीट होतं. आणि दॅट्स वाय फॉर्मेशन होतं हायड्रोजन H2 मॉलिक्यूलचं. One covalent bond, that is a single bond, is formed between 2 hydrogen atoms by sharing of 2 electrons. See figure 9.3. आणि हे 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली की त्यामुळे काय तयार होतो, एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम जे आहेत तर त्यांनी 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग केल्यामुळं सिंगल बॉन्डचं काय झालं त्या ठिकाणी, फॉर्मेशन. The O2 molecule is formed by a chemical combination of 2 oxygen atoms, and N2 molecule is formed by the chemical combination of 2 nitrogen atoms. आता ऑक्सिजन संदर्भात जर पाहिलं आपण तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 6. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2. मग 2 ऑक्सिजनचे 2 ॲटम्स ओके या ठिकाणी डबल बॉन्डचं फॉर्मेशन करतील. आणि त्यानंतर राहिला नायट्रोजनचा प्रश्न. तर नायट्रोजनचा आहे 7 2 5. त्यामुळं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 5 आहे. ऑक्टेट कंप्लीट निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं होतं, 3 इलेक्ट्रॉनची शेअरिंगची त्यांना आवश्यकता आहे. आणि दॅट्स वाय 2 नायट्रोजन ॲटम जे आहेत तर ते केमिकल कॉम्बिनेशन करताना N2 तयार करतील. अशा वेळेस ट्रिपल बॉन्ड दाखवलं येतं. On drawing the electron dot structure of these 2 molecules, it becomes clear that the 2 oxygen atoms in O2 molecule are joined with each other by 2 covalent bond, that is a double bond, while that is a triplet bond. While the 2 nitrogen atoms. While the 2 nitrogen atoms in the N2 molecule are joined with each other by 3 covalent bonds, that is a triplet bond. आणि सांगितल्या पद्धतीनं की 2 ऑक्सिजन जे आहेत तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये किती 2 इलेक्ट्रॉन शेअर करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये किती 2 इलेक्ट्रॉनच्या शेअर आहे ना, पेअर्स शेअर करतात. आणि त्याचमुळे त्यांच्यामध्ये 2 कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि नायट्रोजनमध्ये जर पाहिलं आपण तर 3 इलेक्ट्रॉनची काय होते, शेअरिंग होते. आणि दॅट्स वाय त्याच्यामध्ये ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा त्याला आपण 3 कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हणू. Remember that it is essential to show all the valence electrons in an electron dot structure. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कोणते इलेक्ट्रॉन शो करायचे, फक्त
व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन्स. ओके, मग ते 2 असो 3 असो हे सर्वचे सर्व आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतात. आता ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते आपण शो केले की इथं नाही. Now let us consider a carbon compound methane CH4. आता आपण रेफरन्ससाठी काय करू, CH4चं एक्झाम्पल घेऊ. You have learned about the occurrence, properties and uses of methane molecule in the previous standard. आता या अगोदर आपण मिथेनचा तर अभ्यास केलाच आहे. Just now we saw that carbon atoms forms 4 covalent bonds using the 4 valence electron and attain the configuration of the nearby noble gas neon. आता फिगर 9.5 जर पाहिले आपण, ओके, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ मेथेन दाखवलेलं आहे. आता कार्बनचं काय आहे 2 4, म्हणजे कार्बनमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4 आणि त्याला अजून 4 इलेक्ट्रॉन जर भेटले तर तो निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करून स्टेबल होऊ शकतो. मग हे करत असताना हायड्रोजनमध्ये तर एकच आहे, मग हायड्रोजनचे असे त्याला किती ॲटम्स लागतील, म्हणजे एकटा कार्बन हायड्रोजनच्या 4 ॲटमसोबत 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. ओके, आणि दॅट्स वाय अशा पद्धतीचं वेगळी आयडेंटिटी मिथेनची आहे. Figure 9.5 shows the line structure and also the electron dot structure of methane. आणि आपण फिगरमध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी 4 हायड्रोजन ॲटम्स हे 1 कार्बन ॲटमसोबत 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून मिथेन मॉलिक्यूलचं काय करतात, फॉर्मेशन करतात. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर घेऊ आपण. Atomic number of chlorine is 17. What is the number of electron in the valence shell of chlorine? आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल किती असतील क्लोरीनच्या, 7. आणि सो क्लोरीनला काय पाहिजे, फक्त आता एकच शेड इलेक्ट्रॉन पाहिजे, ज्याच्यामुळे ते त्याचं काय करू शकतो, ऑक्टेट कम्प्लीट करून ते कोणाचं अचीव करेल, आर्गॉनचं. राईट. Molecular formula of chlorine is Cl2. Draw electron dot and line structure of a chlorine molecule. आता जरी 7 इलेक्ट्रॉन असतील पण 7चे 7 इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये भाग घेणार आहेत का, नाही. 7 पैकी फक्त एकच घेणार, कारण 3 शेअर पेड जे असतात ना ते बाजूला असतील. लक्षात आलं का, 7 पैकी 6 हे 2-2चे पेअर ऑलरेडी त्याचे आहेतच, फक्त एकच सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये तयार होईल. हे तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवायचं आहे. The molecular formula of water is H2O. Draw electron dot and line structure for this triatomic molecule. आता ट्रायॲटोमिक जरी असेल मात्र ऑक्सिजन 1 आहे, हायड्रोजन 2 आहे. ऑलरेडी ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, हायड्रोजनकडे 1 आहे. त्याच्यामुळं ऑक्सिजन सेंटरला घ्यायचा, हायड्रोजन एकदा लेफ्टला आणि एकदा राईटला, दोन्हीकडे सिंगल बॉन्ड. Use dots for electron of oxygen atoms and crosses for electrons of hydrogen atoms. आता हे करत असताना तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ऑक्सिजन ॲटमसाठी काय वापरायचे, डॉट, आणि हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉनसाठी काय वापरायचं, क्रॉस, जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे ना की ॲक्च्युअल है ना बॉन्ड कोणामध्ये तयार व्हायला. 2 डिफरंट एलिमेंटसाठी आपण त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इथं यूज आली आहे की नाही, म्हणजे ॲटम बदलला की त्याचे इलेक्ट्रॉनचं चिन्ह आपण बदललं आहे की नाही. The molecular formula of ammonia is NH3. Draw electron dot and line structure for ammonia molecule. आता नायट्रोजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन संख्या 5 आहे, बरोबर आहे का. मग त्याच्यामधले किती इलेक्ट्रॉन भाग येतील, फक्त 3च इलेक्ट्रॉन भाग येतील नायट्रोजनचे. त्याच्यामध्ये एक ऑलरेडी त्याची पेअर असणार, ती पेअर बाजूला ठेवायची, 2 बाजूला ठेवायची, आणि 3 नायट्रोजन 3 सिंगल हायड्रोजनसोबत 3 सिंगल कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन करतील, अशा पद्धतीने दाखवायचं. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. The molecular formula of carbon dioxide is CO2. Draw the electron dot structure without showing circle and line structure for carbon dioxide. आता कार्बन डायऑक्साईड जे आहे तर आपल्याला माहीत आहे की याला आपल्याला काय सांगितलं, चॅलेंजिंग काय गोष्ट सांगितली याच्यामध्ये, की विदाऊट शोईंग सर्कल शो न करता आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय करायचं त्यांचं ड्रॉ करायचं आहे, आणि त्यानंतर काय करायचं आहे, लाईन स्ट्रक्चर काढायचं आहे. ओके, सो आपल्याला माहीत आहे की कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4. म्हणून आता हे
कार्बनचे मी 4 इलेक्ट्रॉन्स घेतो. ओके. आता ऑक्सिजन जे आहे ना, तर ऑक्सिजनचे जरी या ठिकाणी काय असतील, व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मात्र मी तुम्हाला काय म्हणतो, शेड पेअरमध्ये फक्त लक्षात आलं ना, ह्या 2 पेअर्स भाग घेणार नाहीत, फक्त हे 2च इलेक्ट्रॉन त्यामध्ये काय करणार, भाग घेणार. सेम पद्धतीनं राईट साईडला सुद्धा जे आहेत तर हेच या ठिकाणी भाग घेतील, नंतरचे 2 भाग घेणार नाही आणि ॲक्च्युअल जे बॉन्ड फॉर्म होणार आहे तर या दोघांमध्ये तयार होईल. ओके. आणि म्हणून लाईन स्ट्रक्चर शो करायचे असेल आपल्याला तर CO2चं, तर ऑक्सिजन घेऊ आपण, त्यानंतर डबल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. ओके. With which bond C atom in carbon dioxide is bonded to each of the O atoms? With which bond of carbon atom in CO2 is bonded to each of the oxygen atom? आता कार्बन ॲटम, कार्बन डायऑक्साईडमध्ये जो ऑक्सिजनसोबत, प्रत्येक ऑक्सिजन ॲटमसोबत जो बॉन्ड झालेला आहे तो बॉन्ड कोणता बॉन्ड असेल, इथं कोव्हॅलेंट बॉन्ड असेल. ओके. The molecular formula of sulfur is S8. in which 8 sulfur atoms are bonded to each other to form one ring. Draw. Draw an electron dot structure for S8 without showing the circles. आता सल्फर जे आहे तर सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, S8. आणि 8 सल्फर ॲटम्स जे आहेत हे एकमेकांना काय असतात, बॉन्डेड असतात आणि त्या ठिकाणी ते काय करतात, एक स्पेशल प्रकारची रिंग तयार करतात. आता ही रिंग तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे त्यानं शो करायची आहे आणि हे शो करत असताना तुम्हाला सर्कल काय करायचं आहे, ड्रॉ करायचं नाही आहे. आता सल्फर जो आहे तर याचं ॲटॉमिक नंबर किती आहे, 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 286. आता ॲक्च्युअली याला काय करायचं आहे, ऑक्टेट कम्प्लीट कोणाचं करायचं आहे, आर्गॉनचं. आर्गॉनसाठी याची जी व्हॅलेन्सी आहे ही व्हॅलेन्सी किती आहे, 2 आहे. आणि व्हॅलेन्सी 2 असल्यामुळं 6 पैकी फक्त 2च इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेणार. आणि ऑक्टेट जो असतो अष्टक, तर त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, रिंग तयार करायची. ओके. सो तर आता एक लक्षात घ्या, आपण 2 सल्फर घेऊ फक्त अगोदर. आता हा सल्फर आहे, बरोबर आहे का. तर काय होतं माहिती आहे का, ही रिंग का तयार होते ते एक लक्षात घ्या. ॲक्च्युअल सल्फरचे 2 जरी ॲटम असतील, समजा आपण आता म्हणलो होतो की हा एक आणि हा एक, बरोबर आहे का. या सल्फरचा हा एक आणि हा एक, तर हे एकमेकांसोबत रिंग स्ट्रक्चर तयार करत असल्यामुळं त्यांचे जे 2 इलेक्ट्रॉन्स शेअरिंगमध्ये भाग गेलेत, हे की नाही, तर ते आपल्याला काय करायचे, 2 अपोजिट साईडला ठेवायचे. दॅट्स वाय ते रिंगचं फॉर्मेशन होतं. म्हणजे इथं पहिली रिंग तयार झाली, बरोबर आहे का. तर सेम पद्धतीनं काय होईल, ही दुसरी रिंग दुसऱ्या सल्फरच्या सोबत, लक्षात आलं, असं वाढत वाढत आता या सल्फरसोबत हा दुसरा सल्फर, त्यानंतर या सल्फरसोबत हा दुसरा सल्फर. लक्षात दिलं ना, प्रत्येक बॉन्डमध्ये तुम्ही किती कन्सिडर करणार, इथं 2. या सल्फरसोबत हा सल्फर, 1 2 3 4 5 6 7. ओके. त्यानंतर हा सल्फर आणि त्याच्यानंतर हा सल्फर. तर असं प्रत्येक वेळेस लक्षात दिलं तुम्हाला. आता हा सल्फर जर रेफरन्ससाठी घेतला आपण, तर इकडचा एक इलेक्ट्रॉन आणि इकडचा एक इलेक्ट्रॉन, आणि तुम्ही म्हणता उरले 4 कुठे गेले, तर काय नाही, त्याला आपण शेअर्ड पेअरमध्ये दाखवायचं, बरोबर आहे का. अशा पद्धतीने अशी सल्फरची S8 रिंग आहे. यस. आता हे ऑक्सिजनमध्ये पहा, हे जे आहे ना, हे ते दाखवले आहेत त्यांचे की जे बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेत नाहीत. ओके. आता हे याला आपण बॉन्ड पेअर म्हणून म्हटलेस आणि याला शेअर्ड पेअर म्हणून. ओके. सॉरी हां, जे ॲक्च्युअल मी तुम्हाला आता सांगितलं ना,
जे बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग येत नाही त्यांना म्हणायचं लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, आणि जे बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग येतात त्यांना म्हणायचं शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन्स. ओके. म्हणजे असं नाही की आउटर मोस्ट सेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत ते सगळेचे सगळेच भाग येतील असं आहे का? नाही. फक्त ते एक्सेप्शन कोणाला आहे? ज्याची व्हॅलेन्सी 4 पर्यंत आहे त्याला आहे. बरोबर आहे. जसं कार्बनचे 4 आहे तर 4ही भाग घ्यायला, नायट्रोजनमध्ये 3 आहे तर 3 घ्यायला, नाही सॉरी नायट्रोजनचं नाही, कार्बनच एक्सेप्शन आहे त्याला, हे की नाही है ना. किंवा मेटल्स असतील ग्रुप नंबर 1, 2, 3चे जे आहे ते बॉन्ड फॉर्मेशनमध्ये सर्वचे सर्व भाग घेतील, परंतु नॉन मेटलचे किंवा ज्यांची व्हॅलेन्सी 4पेक्षा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन संख्या ज्यांची 4पेक्षा जास्त आहे ते सर्वच भाग घेणार नाही. काही जण त्याच्यामध्ये स्वतःचे पण पेअर असतात है ना, त्यांना आपण काय म्हणायचं? लोन पेअर. आणि भाग येत असेल त्याला बॉन्ड पेअर किंवा शेअर्ड पेअर. हां चालतं. ओके. उद्या आपण इंटरेस्टिंग जे आहे ज्याच्यावर ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंड आहे की नाही, तर तो आहे कार्बन, वर्सटाईल इलेमेंट, या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.